लाखांपर्यंतचे उत्पन्न असलेल्या करदात्यांचा कर माफ करण्याची घोषणा करून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करोडो करदात्यांना अनपेक्षितपणे असा सुखद धक्का दिला। परंतु यामध्ये एक ट्विस्ट असून ही करमाफी केवळ नवीन कर प्रणाली निवडणाऱ्यांनाच लागू होणार आहे। यंदाच्या अर्थसंकल्पातून जुनी कर प्रणाली निवडलेल्या करदात्यांना काहीही मिळालेलं नाहीये। नवीन कर प्रणालीकडे बहुतांश करदात्यांनी पाठ फिरवली होती। आधीपासूनच म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, घरावरील कर्ज आदी गोष्टींमुळे लाभ मिळत असल्याने या करदात्यांनी जुनी टॅक्स सिस्टमच ठेवली होती। या करदात्यांनी जुन्या कर प्रणालीवरून नवीन कर प्रणालीकडे येण्यासाठी निर्मला सीतारामन यांनी ही नवीन खेळी खेळली आहे। जुन्या कर प्रणालीतील करदात्यांना कोणतीही सूट देण्यात आलेली नाहीये। त्यामुळे आता बऱ्याच करदात्यांना जुन्या कर प्रणालीवरून नवीन कर प्रणालीकडे जाण्यासाठी भाग पाडले जाणार आहे। त्या नव्या कर प्रणालीनुसार 0 ते 4 लाखांपर्यंत काहीही कर नाही, 4 लाख ते 8 लाखांपर्यंत 5%, 8 ते 12 लाखांपर्यंत 10%, 12 ते 16 लाख पर्यंत 15%, 16 ते 20 लाख पर्यंत 20%, 20 लाख ते 24 लाख पर्यंत 25% आणि 25 लाखाच्या वर 30% कर आकारला जाणार आहे।